ही झाली आपली मस्त वांग्याची भाजी रसरशीत आणि ज्वारीची भाकरी. आपलं साधंसुधं जेवण. त्याच्यासोबत दाखवते. मस्त दही घेतले. झालं. दही असल्यावर काय मग अजूनच छान. हे बघा. हॅलो फ्रेंड्स, कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज वांग्याची भाजी करायची बघा. वांगी आणलीत मी. बऱ्यापैकी आहेत म्हणजे. चला तर आम्हाला अशीच काटेरी वांगे आवडतात. ह्याचीच भाजी करणार आहे मी. मस्त आपली ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी असा बेत आहे आज दुपारचा. चला तर वांगी चिरून घेते मी. मला सुरीपेक्षा ना अशी माझ्या विळीवरच चिरायला आवडतात वांगी वगैरे. भाजी पण मी विळीनीच चिरते माझ्या. चला तर ह्याचे काटे काढून घेते जरा. आपण तसं थोडे काटे काढूनच वांगी चिरतो ना, पण आम्ही देठ नाही काढत पूर्ण. हे बघा, थोडासा देठ काढतो आणि बाकी तसंच ठेवतो, कारण पूर्ण चव त्या देठामध्येच असते. हे बघा, अशी मध्यभागी 2 खापा करून वांगी चिरून घेतली. हे बघा अशी, म्हणजे त्यात मसाला भरता येईल ना. आमच्याकडे शक्यतो फोडीचं वांगं नाही मी करत, भरलं वांगंच करते नेहमी, थोडंसं रश्श्याचं. हे बघा, वाटण घेतले त्याला मी. हे कांदा लसूण खोबरं वाटलेलं असतं ते, आणि कांदा लसूण मसाला आहे, शेंगदाण्याचं कूट, मीठ घेतले, थोडीशी हळद घेते, थोडासा हा मसाला घेतला आहे घरातला आपला. मिक्स करून घेते सगळं. शेंगदाण्याचं कूट जरा असं जाडसरच घेते मी भाजीला, कारण खूप बारीक करत नाही, मग त्याने जरा भाजी अशी पांढरी पांढरी होते. ते बघा, आता हा मसाला वांग्यात भरून घेते चांगला. भरगच्च असं भरून घेते सगळा मसाला. वांगं अगदी सुक्क नाही करणार आहे मी, थोडं रश्श्याचंच करणार आहे, कारण मला रस्सा आवडतो वांग्याचा. कधी कधी अगदी सुक्क करते, कधी रश्श्याचं करते असं. बघा, हा मसाला असा भरून घेते चांगला. उरलाय तो पण अजून जास्तीचा, तो पण भरून घेते. हे भरून घेतली वांगी सगळी. कढई ठेवली गॅसवर. तेल घालते, थोडंसं जरा जास्तच तेल घालते वांग्याला. हे 1-2 काळी मिरी आणि थोडे दालचिनीचे 2 तुकडे घातले, त्याने स्वाद छान येतो. मोहरी घातली, जिरं घातलं. वांगी घालून घेते त्यात. हलवून घेते चांगलं. झाकण ठेवते थोडा वेळ जरा. त्याने काय होतं, थोडंसं वाफवतं ना ते आतल्या आत. असं हलवून घेते. परत जरा झाकण ठेवते. थोडासा गरम मसाला घातला त्यात मी, आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट घालते, म्हणजे त्याने ना रंग छान येतो भाजीला, रसरशीतपणा येतो चांगला. हा राहिलेला मसाला आहे बघा, तो पण त्यात घालून घेते. झाकण ठेवलं थोडा वेळ. पाणी घालायच्या आधी जरा चांगलं हलवून घेतलं ना, म्हणजे मग मसाला तो मुरतो तेलात चांगला. खूप काय असं खारं वांगं वगैरे नाही करते मी, रश्श्याचंच करते. दुपारच्या जेवणाला आपलं साधंसुधं ज्वारीची भाकरी आणि वांगं असं करणार आहे. झाकण ठेवलं, शिजू देते. आता दुसऱ्या गॅसवर ठेवली कढई वांग्याची. इकडं भाकरी करायला घेतल्यात मी. ज्वारीच्याच भाकरी करणार आहे. हे बघा, भाकरी घेतल्या करायला.
गरम गरम भाकरी आणि वांग्याची भाजी पटकन आपलं दुपारच्याला बरं पडतं. हे नुसतं ज्वारीचं पीठ आहे. मी सगळी पिठं दळून आणते. आमच्याकडे ज्वारीचं, बाजरीचं, तांदळाची सगळी पिठं असतात. आता ज्वारीच्या भाकरी करते मी. ज्वारीच्या भाकरी पिठाचं कसं असतं, आपलं सरळ थंड पाणी घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं आणि थापायची भाकरी. त्याला काही जास्त तास लागत नाही. तांदळाच्या पिठाला जरा कधी कधी गरम पाणी करावंच लागतं, पण मी त्या भाकरी पण साध्या पाण्यानेच करते, आपल्या गार पाण्याने. चला आता थापते भाकरी. ज्वारीच्या भाकरी करायला अगदी सोप्या असतात. थापून घेते. बऱ्याचदा काय होतं, गव्हावर वगैरे दळलेलं असलं किंवा भाकरी नीट थापता येत नाही ज्वारीची. टाकून घेते तव्यात. तिकडे वांग शिजतंय ना, म्हणून म्हटलं चला तोपर्यंत भाकरी करून घेते. हा माझा लोखंडी तवा आहे, खूप जड आहे, पण भाकरी चांगल्या होतात त्यात, म्हणून मग मी भाकरी करायला हाच तवा वापरते. लागली थोडीशी भाकरी. हे बघा, चांगल्या होतात भाकरी ह्या तव्यामध्ये. दुसरे टाकून घेते भाकरी. आपल्याला माहिती आहे, ज्वारीच्या, तांदळाच्या, बाजरीच्या भाकरीला पिठला पाणी लावावंच लागतं. शेवटची भाकरी टाकून घेते. इकडं वांगं पण बघितलं, शिजलंय वांगं पण. वांग्याचा गॅस बंद केला मी. हा तवा न खूप जड आहे, त्यामुळे गरम गरम असताना उचलताच येत नाही. म्हणजे ते जरा धोकादायक असतं, इतका गरम तवा उचलणं, म्हणजे कारण जड आहे ना. मग तो तसाच ठेवून देते आता मी. भाकरी झाल्यात करून. गार झाल्यावरच उचलावा लागतो तो. हे बघा, झाल्या भाकरी. आता ती कढई मी अशीच ह्या गरम तव्यावर ठेवते. खूप वेळ गार होत नाही हा तवा. हे बघा, मस्त अशी आपली तोपर्यंत वांग्याची भाजी पण शिजली. छान अशी रसरशीत वांग्याची भाजी झाली आपली. आहे की नाही मस्त, अगदी पटकन, साधी सोपी. त्या गरम तव्यात बघा, अजून ती भाजी अजून छान वाफवतीये. हे बघा, आहे ना, झाली. इतका रस्सा ठेवायचाच आहे मला. हे बघा, हे झाल्या ज्वारीच्या भाकरी आणि वांग्याची रसरशीत भाजी. कशी वाटली कमेंट करून सांगा.
आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.